या देशात इतकं सोनं आहे की संपूर्ण जग श्रीमंत होऊ शकतं, पण तरीही लोक उपाशी का आहेत? Their mineral wealth is being looted, their environment is being decimated, and the locals are paying the price. असा वेगळा आणि खरा इतिहास जाणून घ्यायचा असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवीन नवीन अपडेटसाठी चॅनलला फॉलो करा. या आफ्रिकन देशात तब्बल $6 ट्रिलियन इतक्या किमतीचे सोने आहे आणि तरीही इथले लोक गरीब आहेत. हा देश म्हणजे काँगो. काँगो हा देश सोने, तांबे, कोबाल्ट आणि हिरे यासारख्या नैसर्गिक संसाधनांनी भरलेला आहे. अंदाजे एकूण संपत्ती $24 ट्रिलियन इतकी आहे. तरी सुद्धा इथली 70% लोकसंख्या आजही अत्यंत गरिबीमध्ये जीवन जगते. अर्थशास्त्रात या परिस्थितीला म्हणतात संसाधनाचा शाप. याचा अर्थ असा होतो की ज्या देशाकडे प्रचंड नैसर्गिक संसाधने असतात त्या देशामध्येच भ्रष्टाचार, हिंसा, संघर्ष आणि गरिबी वाढते. काँगोच्या बाबतीत हा शाप सुरू झाला 1885 मध्ये. त्या काळात बेल्जियमचा राजा लिओपोल्ड दुसरा याने काँगोवर वसाहत केली. त्याने केवळ संसाधनाकडे लक्ष दिलं, हजारो अब्ज डॉलर्स किमतीची संपत्ती लुटली आणि काँगोच्या लोकांना गुलामासारखं वागवलं. यानंतर 1960 मध्ये काँगोला स्वातंत्र्य मिळालं. लोकांना वाटलं आता परिस्थिती बदलेल, पण तसं झालं नाही. लगेचच मोबुटू नावाचा हुकुमशहा सत्तेवर आला. परदेशी शक्तींच्या पाठिंब्यावर त्याने दशकानुदशके सत्ता हातात ठेवली. देशातील सोनं, तांबे आणि संपत्ती लोकांसाठी नव्हे तर सत्ताधाऱ्यांसाठी वापरली. त्याने स्वतःसाठी पॅलेस बांधले, प्रायव्हेट जेट ठेवले, पण काँगोच्या लोकांना मात्र उपाशी ठेवले. आजही हेच गट सरकारशी संगनमत करून काँगोचे सोने आणि इतर संसाधने यांचं उत्खनन करून त्याची तस्करी जगभर करतात. याचा फायदा काही मोजक्या लोकांनाच होतो, पण सामान्य नागरिकांना काहीच मिळत नाही. काँगोप्रमाणेच व्हेनेझुएलाकडे जगातील सर्वात मोठा तेल साठा आहे. एकेकाळी हा देश दक्षिण अमेरिकेतील सर्वात श्रीमंत देश होता, पण राजकीय अपयश, भ्रष्टाचार आणि तेलावरचा अवलंबून अर्थव्यवस्था यामुळे आज तेथील लोक अन्नासाठी सुद्धा रांगेत उभे आहेत. पैसे होते पण व्यवस्था कोसळली. इराककडे जगातील सर्वात मोठ्या तेल साठ्यापैकी एक आहे. तेलामुळे देश श्रीमंत व्हायला हवा होता, पण दशकानुदशके युद्ध, परदेशी हस्तक्षेप आणि भ्रष्ट राजकारण यामुळे सामान्य लोकांचे आयुष्य आजही कठीण आहे.